हॅलो स्टुडंट्स, तर बघा जसं की तुम्हाला दिसतंय की आपण स्टार्ट केलेलं एक्सक्लुझिव्ह सिरीज फॉर CSIR नेट गेट महाराष्ट्र सेट यापैकी ही आपला प्रायमरी फोकस असेल या टॉपिकवर महाराष्ट्र सेट फिजिक्स, ज्याचा मी स्टार्ट करतो आहे न्यूक्लिअर फिजिक्सचा कोर्स, ज्याचं हे आहे लेक्चर नंबर 1. हे जे माझ्याबद्दलचं इंट्रोडक्शन आहे. शिवाजी साळवंत नाव, MSc फिजिक्स, गोल्ड मेडलिस्ट, जेस्ट क्वालिफाईड, सेट महाराष्ट्र क्वालिफाईड आणि IIT जाम फिजिक्स क्वालिफाईड. तर हे जे असेल हे असेल इंट्रोडक्टरी लेक्चर्स असोसिएटेड विथ न्यूक्लिअर फिजिक्स कोर्स. यामध्ये आपण मोर डिटेल पाहणार. ही जी लेक्चर सिरीज जी की आपण न्यूक्लिअर फिजिक्सची स्टार्ट करतोय यामध्ये आपण कोणते कोणते पॉईंट्स डिस्कस करणार, ते सर्व सिलेबसचे पॉईंट आपण लिहून घेणार. त्यानंतर कुठले टेक्स्टबुक रेफर करायचे वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला मी यामध्ये सांगतोय. ओके, चला तर सुरुवात करूया. तुम्ही काय करायचे, सगळ्यात अगोदर जे काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगेल ते तुम्ही ॲज इट इज जे स्क्रीनवर दिसत आहेत तसे व्यवस्थित नोट करायचे आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया. बघा, सगळ्यात अगोदर बघू आपण की सिलेबस काय आपल्या ह्याचा, ज्यामध्ये आपण या सिरीजमध्ये डिस्कस करणार आहे त्याचा सिलेबस काय काय. तर सिलेबसमध्ये तुमच्या सिलेबसमध्ये हा जो सिलेबस असेल तो सिलेबस ऑल एक्झामसाठी इक्वल असेल, ज्यामध्ये CSIR नेट असेल किंवा गेट असेल किंवा सेट असेल किंवा जेस्ट असेल किंवा MSc एंट्रन्स एक्झाम असेल, MSc एक्झाम, या सर्वांसाठीचा हा जो असेल तर हा कॉमन सिलेबस असेल. ठीक आहे, तर यामध्ये आपण सगळंच कॉमन सिलेबस जो की सर्वच एक्झामसाठी येतो, सर्वच एक्झामसाठी कॉमन असतो तो सिलेबस घेणार. या सिलेबसच्या बाहेर तुम्हाला एक्झाममध्ये कुठलीही गोष्ट विचारणार नाही आणि या सिलेबसच्या बाहेरचं कुठला प्रश्नसुद्धा येणार नाही. तर बघा, यामध्ये हा सिलेबस मोठा मोठा तुमचा काही सेक्शन्समध्ये डिवाइड आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला जो सेक्शन आहे तो पहिला सेक्शन आहे तुमचा जनरल प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लियर. फर्स्ट सेक्शन आहे जनरल प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लियस. जनरल प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लियस. जनरल म्हणजे न्यूक्लियस, जे आता न्यूक्लिअर फिजिक्स म्हटल्यानंतर आपला स्टडी कशाशी असोसिएटेड असणार, या न्यूक्लियसशी असोसिएटेड. तर या न्यूक्लियसशी असोसिएटेड ज्या काही जनरल टर्म्स आहेत त्या जनरल टर्म्स आपण या सेक्शनमध्ये डिस्कस करणार. त्या जनरल टर्म्समध्ये आपला सर्वात अगोदर आपण डिस्कस करणार की न्यूक्लिअर रेडियस म्हणजे काय असेल, न्यूक्लिअर रेडियस काय, न्यूक्लिअर रेडियस कशी काढायची, वेगवेगळ्या न्यूक्लियससाठी रेडियस कसे असते, न्यूक्लिअर रेडियसचा फॉर्म्युला. त्यानंतर न्यूक्लिअर मास, न्यूक्लिअर मास. त्यानंतर न्यूक्लिअर डेन्सिटी, न्यूक्लिअर डेन्सिटी. न्यूक्लिअर डेन्सिटी नंतर आपण बघितणार यामध्ये अँग्युलर मुवमेंट. आता अँग्युलर मुवमेंट तुम्ही म्हणसान कशाचं, तर अँग्युलर मुवमेंटम ही सुद्धा असेल न्यूक्लियसच. अँग्युलर मुवमेंट झाल्यानंतर आपण पाहणार न्यूक्लियसचा मॅग्नेटिक मुवमेंट, न्यूक्लियसचा मॅग्नेटिक मुवमेंट. न्यूक्लिअर स्पिन, न्यूक्लिअर स्पिन. त्यानंतर क्वाड्रुपोल मुवमेंट, क्वाड्रुपोल मुवमेंट. क्वाड्रुपोल मुवमेंट झाल्यानंतर आपण पाहणार न्यूक्लिअर स्टॅटिस्टिक्स, न्यूक्लिअर स्टॅटिस्टिक्स. त्यानंतर पाहणार पोलॅरिटी. त्यानंतर बाइंडिंग एनर्जी, बाइंडिंग एनर्जी. आता बघा, यामध्ये हा जो पहिला सेक्शन आहे न्यूक्लिअर रेडियस, या न्यूक्लिअर रेडियसमध्ये आपण पाहणार की कुठलाही एखादा जनरल न्यूक्लियस असेल, कारण याची प्रॉपर्टी कोणत्या घेणार आपण, जनरल प्रॉपर्टीजमध्ये यामध्ये ज्या प्रॉपर्टी असतील त्या ऑल ओव्हर न्यूक्लियससाठी व्हॅलिड असतील. आता न्यूक्लिअर रेडियस आहे, तर न्यूक्लिअर रेडियसमध्ये आपण पाहणार की कुठला एखादा जनरल न्यूक्लियस असेल तर न्यूक्लियसची रेडियस कशी कॅल्क्युलेट करायची, न्यूक्लियसची रेडियस न्यूक्लियस टू न्यूक्लियस कशा प्रकारे व्हॅरी करते, सर्व आपण न्यूक्लिअर रेडियसमध्ये पाहणार. त्यानंतर न्यूक्लियसचं मास, त्यानंतर आपण पाहणार की न्यूक्लियसचं मास कसं व्हॅरी करतं, न्यूक्लियसचा मास. त्यानंतर न्यूक्लिअर डेन्सिटी पाहणार, न्यूक्लियस हायली डेन्स आहे, लोली डेन्स आहे की न्यूक्लियसची डेन्सिटी कशी व्हॅल्यूड होते. त्यानंतर आपण न्यूक्लियसचा अँग्युलर मोमेंटम कॅल्क्युलेट करणार, त्याच न्यूक्लियसचा मॅग्नेटिक मुवमेंटसुद्धा काढणार, न्यूक्लियसचा अँग्युलर मोमेंटम आणि न्यूक्लियसचा मॅग्नेटिक मुवमेंटम. त्यानंतर आपण पाहणार की न्यूक्लियसचा स्पिन कसा डिफाईंड असतो किंवा न्यूक्लियसचा स्पिन कशाबद्दल आपण कॅल्क्युलेट करतो. क्वाड्रुपोल मुवमेंट किंवा न्यूक्लियसचं जे काही चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे इनसाइड न्यूक्लियस, ते डिस्ट्रीब्युशनच्या अकॉर्डिंग टू डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्यानुसार न्यूक्लियसचं क्वाड्रुपोल मुवमेंट डिफाईन केलं जातं. ते क्वाड्रुपोल मुवमेंट काय असतं, कसं कॅल्क्युलेट करायचं, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण या क्वाड्रुपोल मुवमेंटमध्ये पाहणार. त्यानंतर न्यूक्लिअर स्टॅटिस्टिक्स, जसं की आपल्याला माहिती असते, तुम्ही स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्समध्ये थोडंफार वाचले असेल तुमच्या MScच्या सिलेबसमध्ये की दोन प्रकारच्या स्टॅटिस्टिक्स असतात, बोस-आइन्स्टाईन आणि फर्मी-डिरॅक. त्यापैकी कोणत्या न्यूक्लियसला आपण फर्मी न्यूक्लियस किंवा फर्मिऑन्स म्हणायचं
आणि कोणत्या न्यूक्लियसला बोसॉन्स किंवा बोस-आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स उभे करणारे न्यूक्लियस म्हणायचं हे सर्व आपण स्टॅटिस्टिक्समध्ये पाहणार. त्यानंतर पोलॅरिटी पाहणार न्यूक्लियसची, की न्यूक्लियस इज इव्हन पोलर और न्यूक्लियस इज इव्हन और ऑड, हे कशा प्रकारे काढायचं. त्यानंतर न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी, की न्यूक्लियस किती स्टेबल आहे किती अनस्टेबल आहे हे आपण कॅल्क्युलेट करत असतो बाइंडिंग एनर्जीनुसार. तर आपण तिथे बाइंडिंग एनर्जीची व्हॅल्यू सुद्धा कॅल्क्युलेट करणार. कशामध्ये, ह्या जनरल सेक्शन्समध्ये. हे झालं तुमचा न्यूक्लियर फिजिक्सच्या सिलेबसचा पहिला सेक्शन जो की आहे जनरल. त्यानंतर सेकंड सेक्शन ज्यामध्ये आपण पाहणार न्यूक्लियर मॉडेल्स. न्यूक्लियर मॉडेल्स. आता न्यूक्लियर मॉडेल्स म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये सेटमध्ये स्पेशली 2 मॉडेल्सवर क्वेश्चन विचारतात. त्यामधले पहिलं असतं लिक्विड ड्रॉप मॉडेल. फर्स्ट आहे लिक्विड ड्रॉप मॉडेल आणि सेकंड आहे शेल मॉडेल. शेल मॉडेल. एक्झाममध्ये महाराष्ट्र सेट एक्झाममध्ये लिक्विड ड्रॉप मॉडेल आणि सेल मॉडेलशी असोसिएटेड एक ना एक क्वेश्चन तुम्हाला 101%, हे 2 सेक्शनमध्ये तुम्हाला सेट एक्झाममध्ये 100% एक क्वेश्चन मिळणार म्हणजे मिळणार, गॅरंटीड. या सेक्शनमधून एक क्वेश्चन मिळणार म्हणजे 2 क्वेश्चन दोन्ही सेक्शनवर मिळणार याची 100% गॅरंटी आहे. त्यानंतर हा जो एक कलेक्टिव्ह मॉडेल हाही आपण घेणार. यामध्ये काय सांगितलेलं आहे काही नाही, पण यावर क्वेश्चन विचारायचा चान्स खूप कमी आहे, लिमिटेड. तरी आपण हा काय करणार, डिस्कस घेणार. 3 मॉडेल तुमच्यामध्ये दिले की ज्या जनरल प्रॉपर्टीज न्यूक्लियसच्या आपण वरच्या सेक्शन्समध्ये स्टडी करणार. या सर्व प्रॉपर्टी, तर या सर्व प्रॉपर्टी एक्सप्लेन करण्यासाठी या ज्या प्रॉपर्टीज आहेत न्यूक्लियसच्या, या सर्व प्रॉपर्टी एक्सप्लेन करण्यासाठी हे जे काही लिक्विड ड्रॉप मॉडेल, शेल मॉडेल आणि कलेक्टिव्ह मॉडेल डिझाईन केलेले आहे, तर 3 मॉडेल्सचा आपण तिथे स्टडी करणार की 3 मॉडेल कशा प्रकारे न्यूक्लियसच्या जनरल प्रॉपर्टीज एक्सप्लेन करतात, कशा प्रकारे जनरल प्रॉपर्टी न्यूक्लियसच्या एक्सप्लेन करतात. हे कशाच्या हेल्पने बघणार आपण, हा शेल मॉडेल, लिक्विड मॉडेल, शेल मॉडेल आणि कलेक्टिव्ह मॉडेल्स. या 3 मॉडेल्सच्या सहाय्याने आपण ते एक्सप्लेन करणार. त्याला तुम्ही व्यवस्थित पॉज करून नोट करून घ्यायचं आहे. हा सिलेबस महत्त्वाचा. हा सिलेबस तुम्हाला ऑल ओव्हर जसं की इथे मेन्शन केलेलं दिसतं की CSIR नीट, गेट, सेट, JEST आणि MS एंट्रन्स एक्झाम या सर्वांसाठीचा हा कॉमन सिलेबस आहे. ओके, तर बघा नेक्स्ट शेल मॉडेल झाली, त्यानंतर नेक्स्ट सेक्शनमध्ये आपण पाहणार की न्यूक्लिअर फोर्स काय असतात. नेक्स्ट सेक्शनमध्ये पाहणार न्यूक्लिअर फोर्स, हा थर्ड सेक्शन. न्यूक्लिअर फोर्सच्या अंतर्गत आपण स्टडी करणार ड्यूट्रॉन न्यूक्लियसचा. कशाचा, ड्यूट्रॉन न्यूक्लियस. आता ड्यूट्रॉन न्यूक्लियस काय असतो, कसा काय, हे आपण त्यामध्ये जेव्हा सेक्शनमध्ये जाऊ तेव्हा त्याबद्दल इथे डिटेलमध्ये बघू. या न्यूट्रॉन न्यूक्लियसवर आपला प्रायमरी स्ट्रक्चर किंवा न्यूट्रॉन न्यूक्लियसमध्ये आपला प्रायमरी फोकस असेल स्पिन स्टेट ऑफ ड्यूट्रॉन, त्यानंतर मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ ड्यूट्रॉन, मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ ड्यूट्रॉन अँड ऑल्सो क्वाड्रपोल मुवमेंट, तर ड्यूट्रॉन न्यूक्लियस आपण स्टडी करणार. ड्यूट्रॉन न्यूक्लियसची स्पिन स्टेट करणार, ड्यूट्रॉन न्यूक्लियसचा मॅग्नेटिक मुवमेंट करणार, ड्यूट्रॉन न्यूक्लियसचा क्वाड्रपोल मुवमेंट कॅल्क्युलेट करणार की ड्यूट्रॉनचा मॅग्नेटिक मुवमेंट, क्वाड्रपोल मुवमेंट या सर्व क्वांटिटी कशा आहेत, कशा कॅल्क्युलेट करायच्या हे. त्यानंतर न्यूक्लिअर फोर्सच्या अंडरग्रेडमध्ये आपण स्टडी करणार मेसॉन थिअरी ऑफ न्यूक्लिअर फोर्स. काय पाहणार, मेसॉन थिअरी ऑफ न्यूक्लिअर फोर्स, मेसॉन थिअरी ऑफ न्यूक्लिअर फोर्स. त्यानंतरचा नेक्स्ट सेक्शन आहे तो म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी. त्यानंतर बघा हँडरायटिंग थोडंफार आता मॅनेज करा, समजेबल आहे तर तुम्ही त्याला मॅनेज करू शकता. समजेबल म्हणजे समजू शकता, समजेबल म्हणजे तुम्हाला समजू शकतं, ठीक आहे. हा जॉकचा पार्ट, बरं हँडरायटिंगचं थोडंफार मॅनेज करा, कारण की असं टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला हँडरायटिंग एकदम व्यवस्थित ॲक्युरेट मिळेल असं गरजेचं नाही. त्यामुळे थोड्याफार गोष्टी मॅनेज करा. काही गोष्टी मी सांगतोयच आहे, काही दिसत आहे, थोडीफार दोन्हीला मॅनेज करून तुम्ही याला थोडं समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. रेडिओ आपण पाहणार की रेडिओ ॲक्टिव्ह डिके लॉ, रेडिओ ॲक्टिव्ह डिके लॉ काय आहे तो पाहणार. रेडिओ ॲक्टिव्ह डिके लॉमध्ये मग नंतर आपण 2-3 प्रकारचे डिके पाहणार. त्यामध्ये सगळ्यात पहिलं पाहणार आपण अल्फा डिके कसा होत असतो, अल्फा डिके. त्यानंतर आपण पाहणार बीटा डिके. अल्फा डिकेमध्ये आपण पाहणार की सिलेक्शन रूल्स काय अल्फा डिकेचे, अल्फा डिके आणि सिलेक्शन रूल. त्यानंतर गॅमोव थिअरी ऑफ अल्फा डिके, गॅमोव थिअरी ऑफ
अल्फा डीके. बीटा डीकेमध्ये सुद्धा बीटा डीकेचा सिलेक्शन रूल, की बीटा डीकेचा सिलेक्शन रूल काय आहे. त्यानंतर बीटा डीकेजमध्ये पॉलिस प्रिन्सिपल, पॉलिस प्रिन्सिपल ऑफ बीटा डीके. त्यानंतर फर्मीज थिअरी, फर्मीज थिअरी हे पाहणार आपण बीटा डीके. त्यानंतर लास्टला पाहणार आपण रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये गामा डीके. गामा डीकेमध्ये एक असेल सिलेक्शन रूल आणि गामा डीकेचा कॉज. तुम्हाला दिसत असेल की मागच्या एक्झाममध्ये गामा डीकेवर 2019, 2020, 2018 आणि 2021 प्रत्येक एक्झाममध्ये एक क्वेश्चन प्रत्येक एक्झाममध्ये हा गामा डीकेवर होता म्हणजे होताच. त्यामध्ये सिलेक्शन रूल विचारतात तुम्हाला गामा डीकेचे, आणि गामा डीके जर होतोय किंवा गामा रेडिएशन टेक्स प्लेस होतोय तर त्याचा कॉज काय आहे की E1, E2, M1, M2 असं काहीतरी तुम्ही ऐकलं असेल, वाचण्यात आलं असेल तर तेच ते जे तुम्ही वाचलेलं असेल त्याच गोष्टी आपण पाहणार की सिलेक्शन रूल काय आहे रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये. ठीक आहे, ह्याला व्यवस्थित पॉज करून नोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेक्शनमध्ये आपण पाहणार न्यूक्लिअर रिॲक्शन्स. न्यूक्लिअर रिॲक्शन्समध्ये आपण कॅल्क्युलेट करणार क्यू व्हॅल्यू. कशाची काढणार तर आपण एंडोथर्मिक रिॲक्शन, एक्झोथर्मिक न्यूक्लिअर रिॲक्शन आणि इलास्टिक कोलिजनची. इलास्टिक कोलिजन या रिॲक्शन्सचे आपण काय करणार क्यू व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करणार. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण यामध्ये डिस्कस करणार न्यूक्लिअर फिशन अँड फ्युजन. याही पार्टवर नेटमध्ये, सेटमध्ये, गेटमध्ये क्वेश्चन्स विचारतात भरपूर वेळास. तर हे जे तुमचे एवढे सेक्शन्स जे आपण बघितले, हा एक सेक्शन सिलेबसचा, हे पेजवरचे 2 सेक्शन्स, हे 2 सेक्शन आणि हे 2 सेक्शन म्हणजे हा 5th सेक्शन. हा जो आहे हा तुमचा सर्व सिलेबसचा पॉईंट आहे न्यूक्लिअर फिजिक्सचा, जो की आपण न्यूक्लिअर फिजिक्स अगोदर कव्हर करू. न्यूक्लिअर फिजिक्स जसं संपेल आपण यानंतरचा एक डिफरंट सेक्शन आहे जो की आहे पार्टिकल फिजिक्सचा. जेव्हा पार्टिकल फिजिक्स आपला स्टार्ट होईल त्या पार्टिकल फिजिक्समध्ये आपण जे काही सगळ्या गोष्टी डिस्कस करू त्या आपण सेपरेटली बघू. सध्या आपण या 5 टॉपिक्सवरचा फोकस करू. आता बघा सिलेबसमध्ये जशा गोष्टी सिक्वेन्समध्ये दिलेल्या आहे असं गरजेचं नाही की त्या सिक्वेन्समध्ये होतील. ज्या मोस्ट रिलेव्हंट आहे त्या ज्या टर्म्स एकमेकांना रिलेटेड आहेत त्या टर्म्स मी सिलेबसच्या कुठेही कुठे एकमेकांमध्ये मर्ज करून तुम्हाला सांगेल. पण एवढा जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे न्यूक्लिअर फिजिक्सचा इथपर्यंतचा, हा सर्व सिलेबस तुमचा या सिरीजमध्ये कव्हर होईल. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, 100% की तुमच्या सेट एक्झाममध्ये जी महाराष्ट्र सेट एक्झाम आहे MH सेटच्या न्यूक्लिअर फिजिक्स कोर्समध्ये येणारे सगळे क्वेश्चन्स तुम्ही जर आपली लेक्चर सिरीज ही व्यवस्थितपणे वाचली म्हणजे व्यवस्थितपणे पाहिली, त्याच्या नोट्स बनवल्या आणि आपल्या टेस्ट व्यवस्थित दिल्या, असाइनमेंटचे क्वेश्चन जे तुम्हाला दिलेले वर्कशीटमधले ते तुम्ही सॉल्व्ह केले, तर तुम्ही न्यूक्लिअर फिजिक्स सेक्शनमध्ये येणारे 10 क्वेश्चन्स आहे त्यापैकी 9 क्वेश्चन्स करेक्टली अटेम्प्ट करू शकता. 10व्या प्रश्नाची गॅरंटी मी काय देत नाही, कारण एखादा क्वेश्चन्स असा आउट ऑफ द सिलेबस म्हणजे जो की सिलेबसशी रिलेटेड असतो पण आपण जो घेतलेला नसतो तो विचारतात. पण ह्या 10 पैकी 9 लास्ट टाइम जे मुलांनी एक्झाम क्वालिफाईड झाली त्यांना या 10 पैकी 9, काही जणांना 10 पैकी 10 क्वेश्चन्स करेक्टली अटेम्प्ट करता आले. त्यांनी काय केलं, फक्त जे काही लेक्चर्स आहेत ते व्यवस्थित पाहिले आणि बाकी त्याची प्रॅक्टिस केली आणि रिव्हिजन. आता त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडत असेल की याच्यासाठी रेफरन्स बुक कोणते, याच्यासाठी रेफरन्स बुक्स. तर बघा, जर तुमचा फोकस असेल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्वालिफाईड करणे, जर तुमचा एम असेल क्वालिफाईड एक्झाम जी की आपली सेट, क्वालिफाईड एक्झाम सेट, तर तुम्हाला नो नीड ऑफ रेफरन्स बुक. तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या रेफरन्स बुकची गरज नाही. फक्त काय करावं लागेल, गो थ्रू लेक्चर्स,
लेक्चर्स, आपले जे लेक्चर्स आहेत त्यांना व्यवस्थितपणे पाहायचं, एकदा दोनदा तीनदा. मेक नोट्स फ्रॉम लेक्चर. लेक्चर व्यवस्थित केअरफुली पाहायचे, लेक्चर्सपासून नोट्स बनवायचे आहेत. डू असाइनमेंट और वर्कशीट. असाइनमेंट और वर्कशीट. सॉल्व टेस्ट रेग्युलरली. जे काही आपल्या संडे टू संडे टेस्ट असेल त्या रेग्युलरली सॉल्व करायच्या. सॉल्व टेस्ट रेग्युलरली अँड रिव्हिजन. रिव्हिजन. जर तुम्ही हे सर्व बॉक्सेस जर का टिक केले तर तुम्हाला कोणत्याच रेफरन्स बुकची गरज नाही. फक्त कोणासाठी आहे की ज्यांना फक्त एक्झाम क्वालिफाय करायची, एक्झाममधला क्वेश्चन सॉल्व करायचा. कारण बघा, तुम्ही कोणत्याही रेफरन्स बुकमध्ये गेले तर रेफरन्स बुकमधून तुम्हाला डेटा मिळेल भरपूर सारा. 100% तुम्हाला ज्या लेक्चर्समध्ये मिळणाऱ्या जेवढी इन्फॉर्मेशन आम्ही सांगतो त्यापेक्षा 100% 200% जास्त इन्फॉर्मेशन पुस्तकातून मिळेल. पण तुम्ही 2, 3, 4 किंवा 1 असे 1 ते 4 पर्यंत किती रेफरन्स बुक वाचले तर तुम्हाला एक्झाममधला क्वेश्चन सॉल्व करता येईल याची गॅरंटी नाही. का नाही? कारण एक्झाममध्ये एकदम ब्रॉड व्हिजनमध्ये दिला. एक्झाम कुठलाही एखादं जर तुम्ही टेक्स्टबुक घेतलं तर त्यामध्ये खूप ब्रॉड सिलेबस दिले आणि खूप ब्रॉड गोष्टी सांगितलेल्या, आणि तेवढा सिलेबस किंवा तेवढ्या गोष्टी वाचण्यासाठी आपल्याला वेळ असतो का? नाही. त्यासाठी काय करायचं आहे, जर तुम्हाला फक्त तुमचं टार्गेट असेल की कसं ना करून आपण एकदम व्यवस्थित अभ्यास करणे, एकदम टार्गेटेड आणि एक्झाम क्वालिफाईड होणे, तर तुम्ही काय करायचं आहे फक्त, तर तुम्ही आपल्या लेक्चर सिरीजच्या थ्रू जायचं आहे. लेक्चर केअरफुली पाहायचे. लेक्चर्स पाहत असताना व्हिडिओ पॉज करून जे जे सांगितले ते क्वेश्चन्स ट्राय करायचे, त्याच्या नोट्स बनवायच्या आहेत. असाइनमेंट्स किंवा ज्या वर्कशीट तुम्हाला मिळतील टॉपिक वाईज त्या असाइनमेंट सॉल्व करायच्या आहेत. असाइनमेंटची आन्सर की दिलेली असेल रेग्युलरली टेस्ट द्यायची आहे आणि काढलेल्या नोट्सची रिव्हिजन करत राहायची. तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या रेफरन्सची गरज नाही. या व्यतिरिक्त जर एखाद्याला नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही क्लेपनरची एक बुक येते न्यूक्लिअर फिजिक्सची. त्यानंतर डेव्हिड ग्रिफिथची बुक येते न्यूक्लिअर अँड पार्टिकल फिजिक्स रुजू असतात, किंवा एक दायमाची बुक मिळते. यापैकी कुठल्याही एका रेफरन्सच्या थ्रू तुम्ही जाऊ शकता. क्लेपनर आणि डीजे ग्रिफिथ फॉरेनर ऑथर आहे आणि दायमा ही जो इंडियन ऑथर आहे. यापैकी तुम्ही कोणत्या, किंवा एस.एन. घोष आणखी एक बुक आहे एस.एन. घोष. तर या 4 पैकी तुम्ही कुठलीही एखादी बुक रेफर करू शकता. पण जर तुम्हाला या 4 बुकमध्ये तुम्ही सगळं वाचलं एकदम तरी तुमच्याकडून क्वेश्चन सॉल्व होईल याची गॅरंटी नाही. तर क्वेश्चन सॉल्व झाला पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला याच्या थ्रू जावं लागेल. ह्याच्यावरती टिक केलेल्या गोष्टी आहे त्याच्या थ्रू जावं लागेल. जर तुम्ही क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्ही लेक्चर्सला केअरफुली पाहणे आणि दिलेला होमवर्क व्यवस्थित करणे हेच मस्ट आहे. जर तुम्ही कोणत्याही पुस्तकातून गेले तर पुस्तकामधून तुम्हाला नॉलेज मिळेल, शुअरली नॉलेज मिळेल, पण तुमच्याकडून त्यानंतर क्वेश्चन सॉल्व होईल याची गॅरंटी नाही. सो काय करायचं आहे, बरोबर हे जे बॉक्सेस आहे, बॉक्सेसला एका बॉक्सला टिक करत आपलं व्यवस्थित लेक्चर पाहणे, नोट्स बनवणे, असाइनमेंट सॉल्व करणे, वर्कशीट सॉल्व करणे आणि टेस्ट देणे. हे जर पॅटर्न तुम्ही रेग्युलरली प्रत्येक सब्जेक्टसाठी फॉलो केला तर तुम्ही, जसं की आमच्या मागच्या वेळेसचे रिझल्ट तुम्ही पाहिलेच असेल, तर तुम्ही इझिली 180 ऑफ 300 एवढे मार्क्स घेऊन क्वालिफाईड होऊ शकता. आणि एक्झाम्पल आहे, याचं प्रूफ आहे. मागच्या वेळेस आम्ही पूर्ण 10चे 10 सब्जेक्ट नाही शिकवले, 10 पैकी फक्त 4 सब्जेक्ट झालेले होते. त्याच्याही भरोशावर मुलांनी बाकीचा उर्वरित अभ्यास स्वतः करून एक्झाम क्वालिफाईड केलेले आहेत. यावेळेस तर तुमच्यासाठी ॲडव्हान्टेज आहे की 10 पैकी 10ही पेपर आम्ही कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला 180 + 40 म्हणजे तुम्ही 200 to 220 पर्यंत मार्क्स घेऊ शकता, फक्त केअरफुली लेक्चर पाहणे आणि रिव्हिजन करणे. ठीक आहे. हे तर इंट्रोडक्टरी होतं. सिलेबस काय आहे, सिलेबस कोणता असणार आहे, यामध्ये आपण काय बघणार वगैरे या सर्व गोष्टी होत्या. हे लेक्चर फर्स्ट आहे. यामध्ये थोडे इंट्रोडक्टरी आणि सिलेबसची इंट्रोडक्शनवाल्या गप्पा राहतील थोड्या. या लेक्चरमध्ये आता आपण फर्स्ट टॉपिकला सुरुवात करू आणि पुढच्या लेक्चर्सपासून काय असेल, एकदम लेक्चर्स आपली गती पकडेल आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी 1 by 1 अशा डिस्कस केल्या जातील. ठीक आहे. चला तर आता सुरुवात करू आपण फर्स्ट टॉपिकची. आता बघा, तुम्हाला अगोदरच सांगितलं मी काय, जसं सिलेबस मेन्शन केलेलं आहे असं गरजेचं आहे तशा गोष्टी होतील नाही. त्यामुळे आपण सगळ्यात अगोदर पाहणार की न्यूक्लियस म्हणजे काय.
सगळ्यात अगोदर एक डेफिनेशन लिहायची आहे की व्हॉट इज न्यूक्लियस. आता व्हिडिओ पॉज करून स्वतः तुम्ही मेमोराईज करून पाहायचं की न्यूक्लियस आपण ऐकलेले, न्यूक्लियस, ॲटम, न्यूक्लियस, मॉलिक्युल असं काहीतरी, मग न्यूक्लियस आपण कशाला म्हणतो. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून स्वतः अनलाइज करायचं आहे आणि त्यानंतर बघायचे व्हिडिओ अनपॉज करून किंवा प्ले करून की आपल्या मनामध्ये जी डेफिनेशन आहे न्यूक्लियसची तीच डेफिनेशन इथे लिहिलेली आहे का. तर बघा न्यूक्लियस म्हणजे काय असतो, तर न्यूक्लियस इज स्मॉलेस्ट पार्ट ऑफ ॲटम. न्यूक्लियस म्हणजे काय, तर न्यूक्लियस इज द स्मॉलेस्ट part of nucleus is the smallest part of atom that contain almost all mass of atom and all positive charge of atom. म्हणजे बघा अगदी अशी साधीशी डेफिनेशन आहे. काय सांगितलेलं आहे की न्यूक्लियस कशाला म्हणायचं. सपोज करा आता हा एखादा कोणता ॲटम असेल, सपोज करा हा एखादा ॲटम आहे, तर न्यूक्लियस हा ॲटमचा हा बघा छोटासा स्मॉलेस्ट पार्ट असतो. हा जो डिनोट करतो लहान पार्ट म्हणजे काय असतो न्यूक्लियस. जो न्यूक्लियस काय कंटेन करतो बघा, दिलेलं आहे की न्यूक्लियस कंटेन करतो ऑलमोस्ट म्हणजे जवळपास 99.9% मास जे ॲटमचं हे कशामध्ये असतं, न्यूक्लियसमध्ये. असं काही आपण वाचलेलं आहे, आपल्या वाचण्यात आलेलं आहे लहानपणी की न्यूक्लियस ऑफ एन ॲटम कंटेनिंग ऑलमोस्ट ऑल मास. ऑलमोस्ट म्हणजे जवळपास सगळं मास हे ॲटमचं न्यूक्लियसमध्येच असतं. आणि न्यूक्लियस काय करतो, आणखी न्यूक्लियस हा कंटेन करतो ऑल पॉझिटिव्ह चार्ज. एखाद्या ॲटमचा जो काही पॉझिटिव्ह चार्ज असेल, सगळ्याच्या सगळ्या पॉझिटिव्ह चार्ज कशामध्ये असतो, तर त्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये असतो. ही तुमची अगदी साधीशी डेफिनेशन आहे न्यूक्लियसची. याला पॉज करून तुम्ही डेफिनेशन व्यवस्थित लिहून घ्यायची. त्यानंतर तुम्ही हे ऐकले असेल की न्यूक्लियस इज हायली डेन्स. काय, न्यूक्लियस इज हायली डेन्स्ड. म्हणजे न्यूक्लियस जो आहे तो न्यूक्लियसची डेन्सिटी खूप जास्त असते. त्यानंतर तुम्ही न्यूक्लियसबद्दल आणखी एक प्रॉपर्टी ऐकलेली असेल की न्यूक्लियस हॅज साईज 10⁻⁵ टाइम्स स्मॉलर, 10⁻⁵ टाइम्स स्मॉलर दॅन ॲटम. न्यूक्लियसची जी साईज आहे ती ॲटमच्या साईजपेक्षा 10⁻⁵ टाइम्स स्मॉलर आहे. म्हणजेच बघा रफली जर का तुम्हाला आठवत असेल तर बघा ॲटम जो आहे तर ॲटमची साईज असते रफली 10⁻⁻10 मीटर्सच्या ऑर्डरची. आणि न्यूक्लियस जो आहे तर न्यूक्लियसची साईज असते अप्रॉक्सिमेटली 10⁻⁻15च्या ऑर्डरची, 10⁻⁻15च्या ऑर्डरची. म्हणजे यावरून तुम्हाला असं कळतंय की न्यूक्लियस इज अप्रॉक्सिमेटली 10⁻⁵ इंटू ॲटम. म्हणजे ॲटमच्या 10⁻⁵ टाइम्स न्यूक्लियस कसा आहे, लहान आहे. -5 पॉवर्स म्हणजे एवढी पॉवर काय असेल, लहान. -10⁻⁵ टाइम्स कसा आहे तो न्यूक्लियस, लहान आहे. कशापेक्षा, ॲटम्सपेक्षा. ॲटमपेक्षा न्यूक्लियसची साईज कशी आहे, लहान आहे. म्हणून न्यूक्लियस हा ॲटममध्ये राहतो, त्याची साईज लहान आहे. म्हणून न्यूक्लियस कुठे असतो, ॲटमच्या आतमध्ये. का ॲटम न्यूक्लियसमध्ये राहतो का, नाही. असं कुठे ऐकलं तुम्ही की ॲटम लाईज इनसाइड द न्यूक्लियस, नाही. न्यूक्लियस लाईज इनसाइड द ॲटम असं आपण ऐकलेले म्हटल्यापेक्षा आपण शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा तुम्ही जिथे काही शिकले असताल तिथे तुम्ही शिकलेलं आहे की ॲटम्सच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियस हा कसा असतो, स्मॉलर असतो. हे जे दोन पॉईंट्स असोसिएटेड न्यूक्लियस खूप महत्त्वाचे आहे. आणि न्यूक्लियसची अगदीशी साधीशी डेफिनेशन. तर याला व्यवस्थित पॉज करून तुम्ही काय करून घ्यायचं आहे, नोट करून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित पॉज करून काय करायचं आहे, नोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बघणार, तुम्ही न्यूक्लियसमध्ये ऐकले असेल की खूप स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सेस असतात. न्यूक्लियसमध्ये काय असतात, खूप स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. त्यात न्यूक्लिअर फोर्स काय आहे, न्यूक्लिअर फोर्सचं नेचर आपण समजून घेऊया. काय आहे न्यूक्लिअर फोर्स, काय आहे न्यूक्लिअर फोर्स. आता बघा न्यूक्लिअर फोर्स कशाला म्हणायचं, तर न्यूक्लिअर फोर्स कशाला म्हणायचं, जो फोर्स न्यूक्लियसच्या आतमध्ये असणाऱ्या पार्टिकल्सला होल्ड करून ठेवतो. काय, द फोर्स विच होल्ड्स द न्यूक्लियॉन्स. असा फोर्स जो न्यूक्लियसच्या आतमध्ये. आता न्यूक्लियस म्हणजे काय, पार्टिकल्स इनसाइड न्यूक्लियस. न्यूक्लियॉन्स म्हणजे पार्टिकल्स
इनसाइड न्यूक्लियस. असा फोर्स न्यूक्लियसच्या आतमध्ये असणाऱ्या न्यूक्लियन्सना, जे की न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारे पार्टिकल्स आहेत त्यांना होल्ड करून ठेवतो. द फोर्स विच होल्ड्स द न्यूक्लियॉन्स inside the nucleus is nuclear force. असा फोर्स जो न्यूक्लियसच्या आतमध्ये असणाऱ्या पार्टिकल्सला होल्ड करून ठेवतो त्यांना काय म्हणतात? न्यूक्लिअर फोर्स. आता न्यूक्लिअर फोर्स कशामध्ये असतो? तर न्यूक्लिअर फोर्स असतो प्रोटॉन, त्यानंतर प्रोटॉन, न्यूट्रॉन, त्यानंतर न्यूट्रॉन. न्यूक्लिअर फोर्स जो आहे तो प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि न्यूट्रॉन प्रोटॉन या फंडामेंटल्स पार्टिकल्स एकमेकांवर एक्झर्ट करत असतात. तो असतो न्यूक्लिअर फोर्स. आता न्यूक्लिअर फोर्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत, ज्या प्रॉपर्टीज खूप महत्त्वाच्या आहेत. न्यूक्लिअर फोर्सच्या काय आहेत? प्रॉपर्टीज. न्यूक्लिअर फोर्सच्या आहेत प्रॉपर्टीज. आणि ज्या प्रॉपर्टीजवर बेस्ड सेटमध्ये आतापर्यंत भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर प्रत्येक प्रॉपर्टी मी डिटेलमध्ये इलॅबोरेटली तुम्हाला लिहून देतोय. त्याला केअरफुली लिहायचं आणि त्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, न्यूक्लियसची पहिली प्रॉपर्टी तुम्हाला सगळ्यांना वेल नोन आहे, ते म्हणजे काय? की न्यूक्लिअर फोर्स आर स्ट्रॉंग. न्यूक्लिअर फोर्स आर स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन नेचर. न्यूक्लिअर फोर्स जो आहे तो नेचरमधला कसा आहे? तर सर्वात स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. का? तर बघा ना, 10⁻⁻15 मीटर साईज असणाऱ्या रिजनमध्ये जर का तुम्हाला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या दोन फंडामेंटल पार्टिकल्स जर एवढ्या स्मॉल साईजमध्ये जर कन्सिक्वेन्स करून ठेवायचं, होल्ड करून ठेवायचं आहे, तर त्या दोन पार्टिकल्समध्ये असणारा जो फोर्स आहे न्यूक्लिअर फोर्स, तो न्यूक्लिअर फोर्स कसा असणं मस्ट आहे? तो न्यूक्लिअर फोर्स तुम्हाला स्ट्रॉंग फोर्स असणं कसं आहे? मस्ट आहे. म्हणून नेचरमधला सर्वात स्ट्रॉंगेस्ट फोर्स जो असतो तो कोणता असतो? न्यूक्लिअर फोर्स. त्यानंतर न्यूक्लिअर फोर्स जो असतो तो असतो ऑलवेज अट्रॅक्टिव्ह इन नेचर. न्यूक्लिअर फोर्सची दुसरी प्रॉपर्टी काय? की न्यूक्लिअर फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह इन नेचर. न्यूक्लिअर फोर्स नेचरमध्ये ऑलवेज अट्रॅक्टिव्ह असतो. न्यूक्लिअर फोर्स कसं आहे? नेचरमध्ये ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. जर न्यूक्लिअर फोर्स अट्रॅक्टिव्ह नसता तर न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारा न्यूट्रॉन आणि प्रोटॉनला टुगेदरली होल्ड करून ठेवू शकला असता का? नाही. म्हणून न्यूक्लिअर फोर्स कसा आहे? ऑलवेज अट्रॅक्टिव्ह इन नेचर. असं तुम्हाला कुठेच भेटणार नाही की न्यूक्लियसमध्ये असणारा फोर्स न्यूक्लिअर फोर्स हा रिपल्सिव्ह आहे का? नाही. न्यूक्लिअर फोर्स कसा आहे? ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. तर हे जे पॉईंट्स आहे, स्ट्रॉंगेस्ट फोर्स, अट्रॅक्टिव्ह इन नेचर, ऑलवेज. अट्रॅक्टिव्ह कसा आहे? ऑलवेज. असं आहे का? कधी नाही. तर न्यूक्लिअर फोर्स अट्रॅक्टिव्ह कसा असेल? ऑलवेज. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी आहे की न्यूक्लिअर फोर्स इज शॉर्ट रेंज फोर्स. न्यूक्लिअर फोर्स इज शॉर्ट रेंज. न्यूक्लिअर फोर्स कसा आहे? नेचरमध्ये असणारा सर्वात शॉर्ट डिस्टन्सचा फोर्स आहे. की न्यूक्लिअर फोर्स खूप जास्त आहे, कारण न्यूक्लियसची साईजच किती आहे? न्यूक्लियसची साईज आहे आपली 10⁻⁻15 मीटर, म्हणजे त्याला काय म्हणतात? 1 फर्मी मीटर. आता एवढ्या स्मॉल साईजच्या आतमध्येच न्यूक्लिअर फोर्स आहे. न्यूक्लिअर फोर्स या न्यूक्लियसच्या बाहेर ॲक्ट होत असतो का? तर न्यूक्लिअर फोर्स या न्यूक्लियसच्या बाहेर ॲक्ट होत नाही. न्यूक्लिअर फोर्स न्यूक्लियसच्या बाहेर ॲक्ट होतो का? नाही. न्यूक्लिअर फोर्स न्यूक्लियसच्या आतमध्येच आहे. त्याच्यामुळे न्यूक्लिअर फोर्स कसा आहे? एकदम सर्वात शॉर्ट रेंजचा आहे, अट्रॅक्टिव्ह आहे आणि स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे नेचरचा. त्याला व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. त्यानंतर चौथी फंडामेंटल प्रॉपर्टी, तर चौथी प्रॉपर्टी असोसिएटेड विथ न्यूक्लिअर फोर्स हा काय आहे? तर न्यूक्लिअर फोर्स इज चार्ज इंडिपेंडेंट. काय आहे? न्यूक्लिअर फोर्स इज चार्ज इंडिपेंडेंट. आता न्यूक्लिअर फोर्स चार्ज इंडिपेंडेंट आहे, जर हे आपण सांगू शकतो. का सांगू शकतो? कारण आपल्याला माहिती आहे न्यूक्लियसच्या आतमध्ये काय काय आहे? तर न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. त्यापैकी प्रोटॉन हा आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि न्यूट्रॉन कसा आहे? न्यूट्रल.
प्रोटॉन आहे पॉझिटिव्हली चार्ज आणि न्यूट्रॉन आहे न्यूट्रल. तर न्यूक्लियसच्या आतमध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे आणि एक न्यूट्रल पार्टिकल आहे. आणि दोन्ही पार्टिकल जर का एकमेकांवर अट्रॅक्ट करतायत म्हणजे त्या दोन्हीमध्ये असणारा जो फोर्स आहे तो चार्जवर डिपेंड करत असेल का? नाही. जर चार्जवर डिपेंड करत असता तो एक तर चार्ज पार्टिकल म्हणजे प्रोटॉनमध्येच असतात की चार्ज झिरो असणारे पार्टिकल एक तर न्यूट्रॉनमध्येच असतात. मग तो फोर्स प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यामध्ये कधीच अप्लाय झाला नसता, कारण की प्रोटॉनमध्ये एक चार्ज पार्टिकल आहे आणि एक अनचार्ज पार्टिकल आहे. पण तरी तर दोन्हीमध्ये फोर्स आहे. यस, 2 न्यूट्रल पार्टिकलमध्ये आहे आणि 2 चार्ज पार्टिकलमध्ये आहे, एक चार्ज अनचार्ज पार्टिकलमध्ये आहे. म्हणजे दोन्ही या सिस्टीममध्ये ऍक्ट होणारा जो न्यूक्लिअर फोर्स आहे तो न्यूक्लिअर फोर्स कसा असला पाहिजे? चार्ज इंडिपेंडंट. ही चौथी प्रॉपर्टी काय की न्यूक्लिअर फोर्स इज चार्ज इंडिपेंडंट. त्यानंतर 5वी प्रॉपर्टी असोसिएटेड विथ न्यूक्लिअर फोर्स ही काय आहे? तर न्यूक्लिअर फोर्स इज डिपेंड ऑन सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज. काय? न्यूक्लिअर फोर्स इज डिपेंड्स अपॉन symmetric nature. Nuclear forces depends upon symmetric nature of charge distribution. म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये एखादा न्यूक्लियस ॲटमचा त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये ते चार्ज पार्टिकल आहे म्हणजे प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन्स हे कसे डिस्ट्रीब्युटेड आहेत ह्या डिस्ट्रीब्युशनवर न्यूक्लिअर फोर्स हा डिपेंड करतोय. सगळ्यात पहिली टर्म मिळाली आपल्याला की न्यूक्लिअर फोर्स कशावर डिपेंड करते. तुम्हाला MCQs मध्ये विचारू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग टू न्यूक्लिअर फोर्स. मग त्यापैकी तुम्हाला यापैकी कोणतं एखादं स्टेटमेंट करेक्ट आणि एखादं इनकरेक्ट देऊन तुम्हाला कॉम्बिनेशन्स विचारू शकतात. तर न्यूक्लिअर फोर्स चार्जवर डिपेंड नाही करत, पण डिपेंड कशावर असतो? सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जच्या सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड करतं. चार्जच्या सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड करतोय. चार्जवर डिपेंड करतोय का? नाही. न्यूक्लिअर फोर्स डज नॉट डिपेंड्स ऑन चार्ज बट इट डिपेंड्स अपॉन सिमेट्रिक नेचर ऑफ चार्ज डिस्ट्रीब्युशन. सिमेट्रिक नेचर ऑफ चार्ज डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर न्यूक्लिअर फोर्स इज स्पिन डिपेंडंट. न्यूक्लिअर फोर्स इज स्पिन डिपेंडंट. स्पिन डिपेंडंट हा सुद्धा यामधला महत्त्वाचा शब्द की न्यूक्लिअर फोर्सेस कशा आहेत? तर न्यूक्लिअर फोर्सेस आहेत स्पिन डिपेंडंट. न्यूक्लिअर फोर्स चार्ज इंडिपेंडंट बट डिपेंड कशावर करतात? तर सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन चार्जचं आणि स्पिनवर. स्पिन कोणाचा आहे? तर न्यूक्लियॉनचा. स्पिन कोणाचा? तर न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉन्समध्ये कोणते पार्टिकल येतात? न्यूक्लियन्समध्ये एक होतो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन असतो का? इलेक्ट्रॉन न्यूक्लियसमध्ये असतो का? नाही. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या अराउंड मोशन करत असतो. ज्याच्याबद्दल आपण इलेक्ट्रॉनबद्दल कशामध्ये शिकलेलो आहे? ॲटॉमिक फिजिक्समध्ये. ॲटॉमिक फिजिक्समध्ये सगळे काही आपण ॲटमबद्दल शिकलो आणि ॲटमच्या सराउंडिंगमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सबद्दल. आता न्यूक्लिअर फिजिक्समध्ये आपण ॲटमच्या आतमध्ये असणारा न्यूक्लियस आहे त्याबद्दल बघणार. त्या न्यूक्लियसच्या मध्ये असणारा स्ट्रॉंग फोर्स, न्यूक्लिअर फोर्स आणि त्याच्याबद्दलचे आपण डिस्कस करतो त्याच्या प्रॉपर्टीज. ही झाली 6 नंबरची प्रॉपर्टी की न्यूक्लिअर फोर्सेस हे कशावर डिपेंड करत असतात? तर स्पिन. कशावर डिपेंड करतात? स्पिन. त्यानंतर न्यूक्लिअर फोर्स आयसोस्पिनवर सुद्धा डिपेंड करतात. कशावर डिपेंड करतात? तर न्यूक्लिअर फोर्स इज डिपेंड्स अपॉन आयसोस्पिन ऑफ न्यूक्लियस. आयसोस्पिन ऑफ न्यूक्लियस. आता सध्यापुरती प्रॉपर्टी लक्षात ठेवा. आयसोस्पिन काय आहे काय नाही ह्या ज्या गोष्टी आहेत आपण कशामध्ये पाहणार? पार्टिकल फिजिक्स जेव्हा येईल तर पार्टिकल फिजिक्समध्ये स्पिन काय असतो, आयसोस्पिन काय असतो, या सर्व प्रॉपर्टीज आपण तिथे पाहणार. इथे सध्यापुरतं लक्षात ठेवायचं आहे की न्यूक्लिअर फोर्स हे स्पिनवर डिपेंड करतात आणि आयसोस्पिनवर सुद्धा डिपेंड करतात. काय? कशावर? न्यूक्लिअर फोर्सेस हे स्पिन आणि आयसोस्पिनवर डिपेंड्स करतात. त्यानंतर सॅच्युरेशन प्रॉपर्टी ऑफ न्यूक्लियस कशावर डिपेंड करतात? सॅच्युरेशन प्रॉपर्टी. तर न्यूक्लिअर फोर्स डिपेंड्स अपॉन सॅच्युरेशन प्रॉपर्टी. सॅच्युरेशन प्रॉपर्टी म्हणजे काय? तर न्यूक्लियसच्या आतमध्ये जे काही न्यूक्लियॉन्स आहेत ते न्यूक्लियन्समध्ये प्रोटॉन इवन आहेत म्हणजे प्रोटॉन हे प्रोटॉन न्यूट्रॉन इवन आहेत की इवन ऑड आहेत की ऑड आहेत. या सॅच्युरेशन प्रॉपर्टीवर सुद्धा न्यूक्लिअर फोर्स डिपेंड्स करतोय. सॅच्युरेशन प्रॉपर्टी म्हणजे काय? तर इनसाइड द न्यूक्लियस इज चार्ज पार्टिकल म्हणजे जे चार्ज पार्टिकल आहे प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन दोन्ही इवन आहेत की दोन्ही ऑड आहेत याला काय म्हणतात? सॅच्युरेशन प्रॉपर्टी. आणि त्या सॅच्युरेशन प्रॉपर्टीवर न्यूक्लिअर फोर्स हा डिपेंड करत असतो. न्यूक्लिअर फोर्स त्या सॅच्युरेशन प्रॉपर्टीवर डिपेंड करतोय.
त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी, न्यूक्लिअर फोर्सेस जे आहेत ते टेन्सार इन नेचर. न्यूक्लिअर फोर्सेस कसे आहेत, तर न्यूक्लिअर फोर्स इज टेन्सार. न्यूक्लिअर फोर्स इज टेन्सार इन नेचर. आता टेन्सार म्हणजे काय, मॅग्निट्यूड सेम बट डायरेक्शन डिफरंट. न्यूक्लिअर फोर्स कसे आहेत, तर टेन्सार. न्यूक्लिअर फोर्स कसे आहेत, वेक्टर आहेत का, नाही. न्यूक्लिअर फोर्सेस आहेत टेन्सार. न्यूक्लिअर फोर्सेस कसे आहेत, टेन्सार. म्हणजे एक मॅग्निट्यूड पण एकापेक्षा जास्त डायरेक्शन न्यूक्लिअर फोर्सेसला असू शकतात. न्यूक्लिअर फोर्सेसला एकापेक्षा जास्त डायरेक्शन असू शकतात. त्यानंतर 10th नंबरची प्रॉपर्टी आहे न्यूक्लिअर फोर्सची, की न्यूक्लिअर फोर्सेस आर नॉन सेंट्रल फोर्सेस. न्यूक्लिअर फोर्सेस आर नॉन सेंट्रल फोर्सेस. न्यूक्लिअर फोर्सेस आर नॉन सेंट्रल फोर्सेस. आता बघा, तुम्ही फिजिक्समध्ये किंवा मेकॅनिक्समध्ये सेंट्रल फोर्स मोशन नावाचा एक सेपरेट चॅप्टर डिस्कस केला, ज्यामध्ये तुम्ही स्टडी केलेला असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. कशाचा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर तुम्ही फिजिक्समध्ये किंवा क्लासिकल मेकॅनिक्समध्ये हा एक फोर्स बघितलेला असेल, सेंट्रीपिटल फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण पाहणार इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल की MSc मध्ये जर तुम्ही वाचलं असेल तर हे सर्वच्या सर्व कोणते फोर्सेस आहेत, तर हे सर्वच्या सर्व एक्झाम्पल आहे सेंट्रल फोर्सचे. कशाचे एक्झाम्पल आहे, सेंट्रल फोर्स. सेंट्रल फोर्स म्हणजे काय, जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघूया. सपोज करा हा एक मास ऑब्जेक्ट आणि हा एक दुसरा मास ऑब्जेक्ट. तर हा मास ऑब्जेक्टचं सेंटर आणि ह्या मास ऑब्जेक्टचं सेंटर, या दोनच्या सेंटर टू सेंटर जॉईन करणारी ही जी लाईन आहे, हा एक मास ऑब्जेक्टचं सेंटर आणि दुसऱ्या मास ऑब्जेक्टचं सेंटर, या सेंटर टू सेंटर जॉईन करणारी ही जी लाईन आहे, तर यामध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्या लाईनच्या अलॉंगस ॲक्ट होतो. या टाईपच्या फोर्सेसला म्हणतो आपण सेंट्रल फोर्स. बट न्यूक्लिअर फोर्स कसा आहे, नॉन सेंट्रल. न्यूक्लिअर फोर्स कसा आहे, नॉन सेंट्रल. न्यूक्लिअर फोर्सेस इज नॉन सेंट्रल. हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, हे सर्वच्या सर्व कशाचे एक्झाम्पल्स आहेत, तर सेंट्रल फोर्सचे. पण न्यूक्लिअर फोर्स सेंट्रल आहे का, नाही. न्यूक्लिअर फोर्स कसा आहे, नॉन सेंट्रल फोर्स. न्यूक्लिअर फोर्स इज नॉन सेंट्रल फोर्स. त्यानंतर 11th नंबरची प्रॉपर्टी न्यूक्लिअर फोर्सेसची, की न्यूक्लिअर फोर्सेस आर व्हेलॉसिटी डिपेंडंट. न्यूक्लिअर फोर्सेस आर व्हेलॉसिटी डिपेंडंट. न्यूक्लिअर फोर्सेस आर व्हेलॉसिटी डिपेंडंट. पण न्यूक्लिअर फोर्स कशावर डिपेंड करतायत, तर व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी कशाची असेल, व्हेलॉसिटी डिपेंडंट. व्हेलॉसिटी डिपेंडंट म्हणजे काय, तर इनसाइड न्यूक्लियस जे स्पिन ऑर्बिट इंटरॅक्शन असेल, काय स्पिन ऑर्बिट इंटरॅक्शन, जे स्पिन ऑर्बिट इंटरॅक्शन आपण कशामध्ये पाहणार, डिटेलमध्ये शेल मॉडेलमध्ये डिस्कस करणार. जे स्पिन ऑर्बिट इंटरॅक्शन आपण कशामध्ये बघणार, डिटेलमध्ये शेल मॉडेलमध्ये. तर त्या शेल मॉडेलमध्ये पाहणार आपण की न्यूक्लियस, इनसाइड द न्यूक्लियस हे सुद्धा मोशन करत असतात. म्हणजे हा न्यूक्लियस आहे, ते न्यूक्लियसच्या आतमध्ये जे काही न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आहेत हे सुद्धा मोशन करत असतात. जसं की हा न्यूक्लियस असेल, न्यूक्लियसच्या अराउंड ऑर्बिट असेल, या ऑर्बिटमध्ये असतात इलेक्ट्रॉन. जसे की हे इलेक्ट्रॉन इन मोशनमध्ये असतात, तशा न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे सुद्धा ऑलवेज कसे असतात, इन मोशन. ऑलवेज असतात इन मोशन. मग त्या मोशनची जी काही त्याची नॉन झिरो व्हेलॉसिटी असेल, त्या नॉन झिरो व्हेलॉसिटीजवर न्यूक्लिअर फोर्स डिपेंड करतात. त्या नॉन झिरो व्हेलॉसिटीजवर न्यूक्लिअर फोर्स हे डिपेंड करत असतात. ठीक आहे. तर ह्या ज्या प्रॉपर्टीज आपण लिहिल्या केअरफुली, याला काय करायचं आहे, व्यवस्थित वाचायचं आहे की न्यूक्लिअर फोर्सेस आर शॉर्ट रेंज फोर्स अँड स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन नेचर. न्यूक्लिअर फोर्सेस आर ऑलवेज अट्रॅक्टिव्ह इन नेचर. न्यूक्लिअर फोर्सेस आर शॉर्ट रेंज. त्यानंतर न्यूक्लिअर फोर्सेस इज चार्ज इंडिपेंडेंट. न्यूक्लिअर फोर्सेस डिपेंड्स अपॉन सिमेट्रिक नेचर ऑफ चार्ज डिस्ट्रीब्यूशन. न्यूक्लिअर फोर्सेस इज स्पिन डिपेंडेंट. न्यूक्लिअर फोर्सेस इज आयसोस्पिन डिपेंडेंट. Nuclear forces depends upon saturation property. Nuclear forces depends upon saturation property. आणि त्याच्यानंतर न्यूक्लिअर फोर्सेस टेन्सर इन नेचर. न्यूक्लिअर फोर्सेस आर नॉन सेंट्रल फोर्स आणि न्यूक्लिअर फोर्सेस आर डिपेंड्स अपॉन व्हेलॉसिटी. न्यूक्लिअर फोर्सेस आर व्हेलॉसिटी डिपेंडंट. न्यूक्लिअर फोर्सेस आर व्हेलॉसिटी डिपेंडंट. तर या सर्व प्रॉपर्टी न्यूक्लियसच्या महत्त्वाच्या आहेत. या प्रत्येक प्रॉपर्टीजवर असोसिएटेड तुम्हाला सेटमध्ये प्रश्न विचारलेला आहे. आता सेट 2019चा जर पेपर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केला, कधीचा, सेट 2019,
सेट 2019 मध्ये 2 मार्क्ससाठी एक क्वेश्चन आलेला होता. असे खाली दिलेले तुम्हाला स्टेटमेंट्स की क्वेश्चन्स होता विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. विच ऑफ, आता एक्झॅक्ट क्वेश्चन तर आठवत नाही काय होतं तर, बट जेवढं काय आठवतं मी तुम्हाला तेवढं सांगतोय. क्वेश्चनचा विच ऑफ द फॉलोइंग इज correct regarding nuclear force. Which of the following is correct regarding nuclear force. आणि खाली तुम्हाला जे काही 4 ऑप्शन दिले त्यापैकी 1 नंबरचा ऑप्शन होते की they have non central part and charge dependence. ऑप्शन बी होतं they have central part and charge independence. ऑप्शन सी होतं they have non-central part and charge independence. आणि ऑप्शन डी होतं they have central part and charge डिपेंडन्स. दे हॅव सेंट्रल पार्ट अँड चार्ज डिपेंडन्स. असा सेट 2019 मध्ये दिलेला क्वेश्चन होता. बघा काय दिले, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट विचारले खालीपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे. तर आपण बघा आत्ताच पाहिलं आपण की काय की न्यूक्लिअर फोर्सेस हे कसे आहेत, नॉन सेंट्रल फोर्स. न्यूक्लिअर फोर्सेस हे नॉन सेंट्रल फोर्स आहेत. आणि इथे बघितलं आपण की न्यूक्लिअर फोर्सेस हे कसे आहेत, चार्ज इंडिपेंडंट. म्हणजे बघा याला ऑप्शनला जर तुम्ही केअरफुली पाहिलं तर ऑप्शनमध्ये तुम्हाला काय दिसतं, हे जे ऑप्शन आहे कोणतं, ऑप्शन नंबर सी, की दे हॅव नॉन सेंट्रल पार्ट. दे हॅव नॉन सेंट्रल पार्ट्स म्हणजे न्यूक्लिअर फोर्सेस कसे आहेत, तर नॉन सेंट्रल फोर्स आणि चार्ज इंडिपेंडंट. मग तुमचं करेक्ट आन्सर काय असेल, तर या सिच्युएशनमध्ये तुमचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी. ऑप्शन सी. बस ज्याला न्यूक्लिअर फोर्सेसच्या आपण लिहून दिलेल्या 11 प्रॉपर्टीज माहिती असेल त्यांनी 2019च्या एक्झाममधला हा जो क्वेश्चन तो इझिली अटेम्प्ट केला असता. अशी अगदी इतक्या साध्या सोप्या पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला सेटमध्ये विचारतात. सेटमध्ये असे एकदमच दुसऱ्या दुनियामधून आलेले प्रश्न नसतात. फक्त आपण काय राहतो, आपल्याला सगळ्या गोष्टीसोबत अवेअर नसतो, त्याच्यामुळे आपल्याला ते कठीण वाटतात. ठीक आहे, तर हे जे आहेत आपण ह्या लेक्चरमध्ये इथेच थांबू. समोरचं जे लेक्चर आपण लेक्चर नंबर 2 त्यामध्ये आपण न्यूक्लियसचे कॉन्स्टिट्यूएंट, न्यूक्लियसचे रेडियस आणि न्यूक्लियसच्या असोसिएटेड असणाऱ्या बाकीच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याचा स्टडी करू. आणि त्यानंतर वन बाय वन जे काही सिलेबसमधल्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या सिलेबस आपण पटापट कव्हर करत जाऊ. थेरी लेक्चर्समध्ये आपण सेटचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स घेणार, सेटचे प्रिव्हियस इयरचे आलेले क्वेश्चन्सही घेणार आणि सोबत गेटचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स, कारण गेट आणि सेट यांचे लेवल जवळपास साधारणपणे दोन्हीचे सारखीच आहे. आणि त्यानंतर बघा आणखीन एक इथे सांगायचं जर होऊन गेलं तुम्हाला की अभ्यास करत असताना यासोबत आणखी काय करायचं आहे, कुठे, हा इथे याच्यातूनच जायचं आहे, एवढा अभ्यास व्यवस्थित करायचाच आहे. पण सोबत काय करायचे, ऑल प्रिव्हियस इयर कशाचे, बट गेट अँड नेट. ऑल प्रिव्हियस इयर गेट आणि नेटचे क्वेश्चन्सचे सोल्युशन पाहून घ्यायचे. सगळे प्रश्न सॉल्व्ह करत बसायचे का नाही. याचे आजकाल मार्केटमध्ये याचे सोल्युशनचे बुक्स अवेलेबल असतात, त्यांचे सोल्युशन्स पाहिजे. काय करायचे, त्यांचे सोल्युशन्स पाहून घ्यायचे. जर तुम्ही केअरफुली पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की महाराष्ट्र सेट एक्झाममध्ये 35 to 40% क्वेश्चन्स गेट अँड नेट एक्झामचे PYQs आहे. जर तुम्ही केअरफुली अनालाइज केलं, आता माहिती नाही तुम्ही त्याला किती केअरफुली अनालाइज केलं आणि काय, तुम्ही जर त्याला केअरफुली अनालाइज केलं तर तुम्हाला दिसेल की मागच्या ज्या काही 2-3 वर्षापासून सेट एक्झाम झाले आहेत त्यामध्ये असणाऱ्या टोटल प्रश्नाचा 35 ते 40% प्रश्न हे नेट आणि गेटचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स ॲज इट इज आहेत.
ऑप्शनचा सिक्वेन्स सुद्धा चेंज केलेला नाही. जसे तिकडे नेटमध्ये आलेला आहे सेम ॲज इट इज क्वेश्चन्स कॉपी पेस्ट करून नेटमधला क्वेश्चन्स कॉपी पेस्ट करून सेटमध्ये विचारलेला आहे. त्याच्यामुळे जो आपण शिकवतो तो सिलेबस तर करायचा, त्याच्या व्यतिरिक्त काय करायचं, नेट आणि गेटचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स करणे मस्ट आहे. क्वेश्चन्स म्हणजे सगळे सॉल्व्ह करत बसायचे का मग नाही, काय करायचं, ठराविक जे प्रश्न आहेत जे तुम्हाला असं वाटतं की 2 मार्क्सचा प्रश्न असू शकतो त्यांचे सोल्युशन्स पाहून घ्यायचे. काय करायचे, गो थ्रू सोल्युशन्स, गो थ्रू सोल्युशन्स, ते सोल्युशन्स पाहून घ्यायचे. आणि याचे आजकाल तुम्हाला मार्केटमध्ये सोल्युशनचे डिफरंट बुक्स PDF तुम्हाला मिळूनच जातील. आणि शिकवत असेल तर आपलं जे चॅनल आहे माझं म्हणजे स्वतःचं फिजिक्स इन्स्टिट्यूट बाय शिवाजी, तर त्यामध्ये मी काही भरपूर साऱ्या प्रिव्हियस इयर गेट आणि नेटच्या प्रिव्हियस इयरच्या सोल्युशनची एक सिरीज अपलोड करत जाईन. त्यामध्ये तुम्ही त्याचे सोल्युशन्स व्हेरीफाईड करू शकता आणि ते सोल्युशन्स पाहू शकता. ठीक आहे, तर याला व्यवस्थित पॉज करून सगळे टॉपिक हे लिहून घ्यायचे. या लेक्चर्समध्ये आपण सिलेबस आणि न्यूक्लिअर फोर्स आणि न्यूक्लियसबद्दल थोडंसं जनरल इंट्रोडक्शनच बघितलं. आता उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण काय करू, उद्याच्या म्हणजेच नेक्स्ट लेक्चरमध्ये जे की तुमच्या याच्यामध्ये उद्याला अवेलेबल होईल त्यामध्ये आपण न्यूक्लियसबद्दलच्या आणखी काही ज्या प्रॉपर्टीज आहे समोरच्या त्या प्रॉपर्टीज वन बाय वन घेऊ. हा सेट 2019मध्ये ॲज इट इज असं असेल असं नाही, ऑप्शन्स खालीवरही झाले शकतात, बट या अशाच टाईपचा काहीतरी क्वेश्चन्स आलेला होता. त्यापैकी हे वाला जे क्वेश्चन होता, हे वाला जे आन्सर होतं ऑप्शन सी टाईपचं, त्यानंतर काय त्याचं करेक्ट आन्सर होतं. ठीक आहे, तर भेटूया. अभ्यास करत राहा व्यवस्थित. काही अडचणी आल्या तर तुम्ही आपल्या डाऊट सेक्शनमध्ये विचारू शकतात आणि तुमचे डाऊट्स पर्सनली सुद्धा आमच्या नंबरवर पाठवू शकतात. तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबरची म्हणजे दोन्हींचे कॉन्टॅक्ट नंबर आहेच आहे. ज्या सब्जेक्टची अडचण असेल तुम्ही त्या सरांना मेसेज करू शकता. ठीक आहे, चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.